फिल्डर पोहोचील एक धाबेतून आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाबेतून कंप्लीट होती आहे. बॅटिंग करते आहे मोपाडा बदलापूर टीम. पहिली सिंगल आली आहे ती बंटीच्या बॅटमधून. एक धाब्यानं अकाउंट ओपन झालंय मोपाडा टीमचं. आज खऱ्या अर्थानं रसायनी मोपाडा देखील आहे आणि बदलापूर मोपाडा देखील आहे. म्हणजे नेक्स्ट मॅच रसायनी मोपाडा आणि आता बदलापूर मोपाडा मैदानाच्या आतमध्ये खेळती आहे. मोरिया 11 दोदानी टीमच्या अगेन्स्ट. हा डॉट बॉल आला. बंटी स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. बंटी नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. राहुल स्ट्रायकिंग एंडवरती आहेत आणि गोलंदाजी मार्क होती दत्ता. भन्नाट वेग आहे. हो पुन्हा एकदा वेगवान बॉल आडव्या पाटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु पडल्यानंतर बरोबर अगदी शरीराचा वेध घेतला आणि इथून देखील आपण पाहता चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज दत्ता यांच्याकडून. लेग बाईटची ती सिंगल डाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. लेग बाईटची सिंगल आली आहे. सिंगलनं धाव फलक जाऊन पोचेल ते 2. आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 बॉल झालेत आणि या 3 बॉलमध्ये धाबा धाव फलकावरती लागल्यात त्या मात्र 2. आणखीन एक चांगली मॅच. एक बदलापूर मोपाडा टीम आणि त्यांच्याच विरोधामध्ये दोदानी मोरिया 11 दोदानी ही टीम आपल्याला पाहायला मिळते. ओ फटक्यात लॉप केलाय. फिल्डर नाही आहेत गॅपमध्ये. इनफिल्डच्या वरून बॉल चाललाय सीमा पार चौकार. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल निघाला तोपर्यंत एक धावीतून आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सिंगलच पाहायला मिळते. एक शांत क्रिकेट संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी जर पाहायला गेलं तर माहिती आहे इथून 4 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. म्हणजे प्रत्येक टीमकडे जो पहिला गोलंदाज आहे तो अगदी आपल्याला चांगलाच पाहायला मिळतो. मग त्याच्या विरोधामध्ये थोडासा संयम दाखवणं देखील फार गरजेचं राहतं. हो पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी गती थोडी कमी केली आणि इथून डॉट बॉल आला. डॉट बॉल आल्यानंतर षटक क्रमांक 1 समाप्त झालं. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात बदलापूर मोहपाडा टीमच्या त्या 7 धावा धाव फलकावरती आहेत. इकॉनॉमिकल राहिलेत दत्ता पहिल्याच ओव्हरमध्ये. खऱ्या अर्थानं दोदानी टीम जे मोरिया 11 दोदानी टीम म्हटल्यानंतर दत्ता यांच्या नावानंच ओळखली जाते आणि त्यांचंच पहिलं षटक जे फक्त 7 या धावसंख्येचं आपल्याला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. P1च्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं इकॉनॉमिकल राहणं हे प्रत्येकाला जमत नाही. प्रत्येक जणानं खऱ्या अर्थानं ते इकॉनॉमिकल षटक टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु ते प्रत्येकाला जमलं असं नाही आहे. परंतु दत्तानं ते काम करून दाखवलं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजी ट्रॅकवरती रवी आपल्याला इथून पाहायला मिळतील. आज खऱ्या अर्थानं आदिवासी टेनिस क्रिकेटमधील सगळे नामांकित संघ, सगळे खऱ्या अर्थानं सुपरस्टार आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. जाधववाडी चौदरवाडी आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. भव्य रजनी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये हे सगळे नामांकित खेळाडू तुम्हाला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच देखील आणखीन एक चांगली आहे. त्या नेक्स्ट मॅचमध्ये देखील आपण पाहणार आहात माथेरान आणि त्यांच्या विरोधामध्ये मोहपाडा रसायनी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. हो इथून कमी गतीनं टाकलाय. यष्टीरक्षकाला बीट केलाय. बॉल पाठीमागे तोपर्यंत अगदी आपण पाहताय सिंगल बाईटच्या स्वरूपामध्ये मिळतीये. ओ आणखीन एक खराब कामगिरी निराशाजनक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फक्त बॉलकडे पाहतच राहिले आणि मात्र बॅटरनं ते त्यांचं काम कंप्लीट केलं आहे. 2 धाबा इथून आपल्याला बाईटच्या स्वरूपामध्ये मिळतील. 2 धाब्यांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचला ते मात्र 9 वरती. 9 धावा धावफलकावरती आल्यात. पहिलं सत्र चालू असताना शांत क्रिकेट सह्याद्रीच्या अगदी आपण पाहताय कुशीमध्ये असलेलं जाधववाडी आणि चौधरवाडी ही गाव आणि त्या गावाच्या अगदी मधोमध असलेलं हे मैदान निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलं आहे.
सगळीकडे अगदी आपण पाहताय अगदी निसर्ग गार हवा या ठिकाणी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये आणि त्या गार हवेचा आनंद आता सगळेच घेतील. गुलाबी हवा हो स्विचिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे देखील बॅट बॉलचा संपर्क नाहीये. धाव विटून देखील मिळणारच नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा धाव फलक्यावरती आलात. 10 धावा धाव फलक्यावरती आपण इथून पाहता. दुसरं षटक चालू आहे. गोलंदाज रवी गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या धावा त्या बाईटच्या आल्या त्यानंतर एक सिंगल आली. आडव्या बाटनं प्रहार चढवला डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर. तोपर्यंत एकच धाव. ओ इथे फटका चांगला आहे विथ द टर्न प्रॉपर टायमिंग बॉल हवाई सफर डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. सतरा धावा या षटकारानंतर धाव फलकावरती पाहायला मिळतात. मोहपाडा बदलापूर टीमच्या संयम दाखवला खऱ्या अर्थानं थोडंसं संयम दाखवला त्याच्यानंतर मात्र आक्रमणाला सुरुवात झाली आहे. 17 आतापर्यंत बनलात. शेवटचा बॉल ओ पुन्हा एकदा उडवलाय बॉल गॅप मध्ये गॅप मोठी आहे. बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमा पार 1 बाउन्स. थँक्यू डीजे डीजे एक मिनिट अजून ऑफिशियलचा डिसिजनच आला नाहीये. चौकार आहे की षटकार आहे. चौकार आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. आता डीजे वाजवा. धाव फलक्यावरती चला मॅच लगेच सुरुवात करा. बॉल बॉल ओ इथून आपण पाहता डायरेक्ट हिटचा चान्स बनला. ओ इथे देखील चुकी झाली आहे. चुकी 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 आणि चुकी होतीये. ओ इथे इथे मात्र ओ पुन्हा एकदा खराब. काय घडतंय मैदानावरती हे कळायला मार्ग नाही. पुन्हा एकदा आता एकंदरीत ओ इथे देखील चुकी झाली आहे. बॉल हातामध्ये मिळतच नाहीये. बॉल इथून सर एकंदरीत धावा किती 4 ओके 4 धावा पाहायला मिळाल्या. जे जिथे चौकाराची अपेक्षा होती तो चौकार आला. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं त्या 4 धावा दिल्यात. आता बॅटिंग करणाऱ्या टीमला 25 धावा धाव फलकावरती. दोघांनी टीम आतापर्यंत भरपूर काही चांगलं करत होती मैदानाच्या आतमध्ये परंतु इथे चुकी झाली आणि चुकीचं रूपांतर अगदी 4 धाव्यांमध्येच पाहायला मिळालं. 4 धावा आल्यानंतर 25 धावा मोहपाडा बदलापूर टीमच्या अकाउंटमध्ये आपल्याला इथून पाहायला मिळत आहेत. दरम्यान नेक्स्ट मॅचचा एक कॉल आपण या ठिकाणी देऊया. नेक्स्ट मॅच असेल रसायनी मोहपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये माथेरान.
इथून एक धाव आली आहे मित्रांनो. नेक्स्ट मॅच रसायनी मोपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये माथेरान असे आपण खेळवणार होतो. रसायनी मोपाडा हा संघ इथे येण्यासाठी निघाला होता, परंतु हो, इथून फलंदाज बाद, मिळाली विकेट. आणखीन एक फलंदाज बाद झालेत. बंटी इथून मात्र परततील. पहिला आदरा मिळतोय मोपाडा बदलापूर टीमला. हो, चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतो बघा. विकेट आल्यानंतर लगेच डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. केतनच्या या षटकातील एकंदरीत 9 धावा केतननं देखील खर्च केल्या. विकेट त्यानं मिळवली. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 30 धावा धावफलकावरती आला. आता शेवटचं षटक असेल जे निर्णायक षटक राहणार आहे. या मॅचमध्ये डिसाईड करणारं षटक आपण पाहणार आहोत. 3 ओव्हरमध्ये धावा आल्या. 30 विकेट आली आहे. एक बॅटिंग करती आहे मोहपाडा बदलापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये मोरिया 11 दोदानी. ही मॅच तुम्ही पाहताय. चौथी मॅच आजच्या रात्रीतील आपण इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहताय. जाधववाडी आणि चौदरवाडी आयोजित ही स्पर्धा आपण पाहताय. भव्य रजनी ही स्पर्धा, ती रजनी स्पर्धा अगदी तिसऱ्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. भरपूर चांगली ही स्पर्धा आपण पाहताय. टेनिस क्रिकेट KTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जातं. अगदी घर बसल्या देखील तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. ज्या ठिकाणी तुम्ही बेस्ट आहात त्या ठिकाणी देखील तुम्ही या स्पर्धेला एन्जॉय करू शकता KTC लाईव्हच्या माध्यमातून. गोलंदाज ज्ञानेश्वर. हो, फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. गॅप मध्ये बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. सुंदर सुंदर डान्स.
हो, इथून आपण पाहता लाईन चेक केली जाते. व्हाईट बॉल एक्स्ट्रा आली आहे. एक्स्ट्रानं जर पाहिलं गेलं तर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 35 जावा धावफलकावरती पहिल्या 3 मॅचमध्ये. अगदी आपण पाहताय 50 पर्यंत धावफलक आपल्याला जरूर पाहायला मिळालं, परंतु इथून आपण पाहताय 14 षटक प्रगतीपथावरती 35 जावा धावफलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे पहिल्या सत्रातील. वेळ घेऊ नका जास्त. हो, स्क्वेअर ऑफ द विकेट फटका चांगला केला, गॅप शोधली, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. चला, शंकेचं निवारण झालं. आता टेन्शन सगळ्यांच्या डोक्यावरचं कमी झालं. टेन्शन वाढलं होतं, परंतु आता कमी झालं. फेअर डिलिव्हरी 39 जावा धावफलकावरती. हो, पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल, बॉल सीमा पार, बॅकवर्ड स्क्वेअर लेग षटकार. समजलं, परंतु चेक केलं इथे फलंदाजानं.
षटकार आहे सर. पॉपिन क्रीज मध्येच आहेत फलंदाज, मारल्यानंतर बाहेर आलेत. 45 धावा धाव फलकावरती. हो आणखीन एक मिड विकेट सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा धमाका, दुसरा षटकार. जुगलबंदी चालू झाली. ओ आणखीन एक ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. तिसरा ठोकलाय, षटकाराची हॅट्रिक कंप्लीट केली आहे. फलंदाज राहुलनं एका पाठोपाठ एक ठोकलाय षटकार. बॉलचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये 3 षटकार, 2 चौकार, एक वाईट देखील आलाय. आणि आता शेवटचा बॉल. ओ तो देखील पाठवलाय लॉंग लेगला, सीमा पार. शेवटच्या बॉल वरती ठोकलाय चौकार. एंट्री बॉक्स मध्ये यायचंय मनोज जाधव सर. आपण व्यासपीठावरती यायचंय. गणेश सर ते षटकार हॅट्रिक साठी कॅश प्राइज होतं, त्यांचं नाव. सन्माननीय निलेशजी कुर्ले साहेब यांच्याकडून आपण पाहताय षटकार हॅट्रिक साठी कॅश प्राइज होतं 21-18 म्हणजे 2118 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते आता मात्र मिळेल ते फलंदाज राहुल यांना, कारण की त्यांच्या बॅटमधून 3 षटकार नव्हे तर 4 षटकार आलेत आणि 3 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालेत. उत्तम सर या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
चेक केलं जाईल. थ्रो गोलंदाजीसाठी या ठिकाणी अक्षफ आला गेलाय. डिसिजन पेंटिंगमध्ये थोडं चेक केलं जातं. या आक्षेप आलं गेले गोलंदाजावरती. ऑफिशियल पंच या ठिकाणी चेक केलं जात आहे. पंचांचं डिसिजन येत आहे. नो चेंडू असेल. गोलंदाज या ठिकाणी बाद असेल. नो चेंडू या ठिकाणी पंचांची घोषित केला गेलाय. गोलंदाज आपण पाहतोय राहुल गोलंदाजी मार्कवरती. या पुढील मात्र चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल फलंदाज दत्ताला. ऑन स्ट्राईक असेल दत्ता. राहुलचा हा चेंडू दत्ता. या ठिकाणी दत्ताने प्रहार चढवलाय. काय लाजवाब त्या ठिकाणी फटका आलाय. दत्ताच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. थँक्यू डीजे. 7 धावा धावपल करते आपण पाहतो या दुधानी संघाच्या. पुन्हा दत्ता स्ट्राईक एंड वरती. पुन्हा या ठिकाणी या लेग साइडला चेंडू कट केला गेलाय. कॅप झोन मध्ये चेंडू निघून जातोय. सीमा रेखा पार येतोय चौकार.
फलंदाज राहुल, काय फलंदाजी त्या ठिकाणी केली त्या राहुलने, त्याच प्रकारे या ठिकाणी मात्र फलंदाजी आपण पाहतोय. दत्ताच्या बॅटमधून मोठे प्रहार यायला सुरुवात झाली गेली आहे. दत्ता नावाचं वादळ या ठिकाणी घुंगावतंय. लाजवाब या ठिकाणी चेंडू हाताळला गेलाय. परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. चांगल्या चेंडूला या ठिकाणी सन्मान देऊन खेळला दत्ताने. अवघी सिंगल धाव या चेंडूवरती आली गेली. धावफलकाचा विचार केला तर 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. धोदानी संघाच्या मोठं टार्गेट चेस करायचंय. या ठिकाणी झेल घेतली जाईल का? थोडी मिसफील्ड झाली गेली आहे. क्षेत्ररक्षकाने झेल मात्र सोडली गेली आहे. एक सिंगल धाव तत्पूर्वी कंप्लीट केली गेली आहे. पुन्हा स्ट्राइक एंडला येतोय दत्ता. जितकी स्ट्राइक या ठिकाणी दत्ता खेळेल तितका सामना सोपा होईल धुदानी संघासाठी. तेच काम मात्र फलंदाज श्यामकडून लाऊड अपील होती या चेंडूवरती. निर्धाव चेंडू आला गेलाय. पहिले षटक या ठिकाणी संपलं गेलंय आणि 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. धोदानी संघाच्या कुठली विकेट मात्र त्या ठिकाणी गमावली गेली नाहीये. चांगल्या मजबूत स्थितीत आपण पाहतोय धोदानी संघाला. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय आनंदला. काल आपण शेवटचा सामना पाहिला होता या मैदानामध्ये. शेलू बनाम वाकस त्या सामन्यामध्ये साई मसने काय लाजवाब फलंदाजी साकारली होती. अवघ्या शेवटच्या षटकामध्ये 27 धावेचं टार्गेट होतं. 27 धावा त्या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये या साई मसनेने ठोकून काढल्या होत्या. या ठिकाणी फटका आलाय श्यामच्या बॅट मधून. पहिला येतोय षटकार. पुन्हा फुलटॉस चेंडू होता. चेंडू बऱ्याच काळ हवेत आहे. त्या ठिकाणी झेल कॅरी केला जाईल का? पुन्हा रनआउटची चान्स देखील होती. झेल तर जमिनीला दाद झाला गेलाय. झेल सोडली गेली आहे. श्याम या फलंदाजाची 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय. 25 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. समोर टार्गेट देखील मोठं आहे. 62 धावांचं टार्गेट चेस करायचंय. चेस करत असताना अद्यापपर्यंत तरी आपण पाहतोय धोदानी संघाला अगदी मजबूत स्थितीमध्ये. 1.2 षटकांचा खेळ संपला गेला. 25 धावा तब्बल आपण धावफलकावरती पाहतोय. कुठली विकेट मात्र गमावली गेली नाहीये. हा फटका जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आला गेलाय. कमबॅक या चेंडूवरती आपण पाहायला मिळालं. आनंद या गोलंदाजाचं. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता त्यानंतर मात्र 2 धावा खर्च केल्या गेल्या. म्हणजे झेलची चान्स होती. झेल सोडली गेली. त्यानंतर डॉट चेंडू आला गेलाय. हा पुढचा चेंडू पुन्हा अचूक टप्प्यावरती चांगली लेंथ वापरली गेली आहे आनंद या गोलंदाजाकडून. पुन्हा एक निर्धाव चेंडू आला गेलाय. आता मात्र कुठेतरी थांबवलं गेले या फलंदाज श्यामला. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर 25. कुठली विकेट मात्र गमावली गेली नाहीये. चांगल्या मजबूत स्थितीत अद्यापपर्यंत आपण पाहतोय धुदानी संघाला. जोपर्यंत दत्ता त्या ठिकाणी मैदानात खेळत असेल तोपर्यंत मात्र धुदानी संघ अगदी मजबूत स्थितीत त्या ठिकाणी असेल. आनंद या ठिकाणी सज्ज होतोय. पुढचा बॉल टाकतोय. पुन्हा फक्त बॅट आणि बॅटच फिरवली जाते फलंदाज श्यामकडून.
बॅटला चेंडूचा स्पर्श देखील होत नाहीये. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आनंद या गोलंदाजाच्या, त्यानंतर जो कमबॅक राहिला गेलाय तो मात्र देखण्या स्वरूपाचा कमबॅक आपण पाहतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू त्या ठिकाणी निर्धाव हाताळले गेलेत या आनंद गोलंदाजाने. आता या ठिकाणी ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू होता त्या ठिकाणी कट केला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी सिंगल धाव या चेंडूवरती आली गेली. या पंचांचा त्या ठिकाणी इशारा येतोय षटक संपण्याचा. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 26 धावा धावपलकावरती या धुदानी संघाच्या. तिसरं षटक आपण पाहतोय संतोष या गोलंदाजाला. अजूनही दत्ता नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. स्ट्राईक एंडवरती श्यामला पाहतोय. श्यामा 7 चेंडू त्या ठिकाणी फेस केले गेले. 10 धाब्यांवरती खेळतोय. दत्ताचा विचार केला तर 6 चेंडू फेस करून 15 धाब्यांवरती खेळतोय. टोटल संघाची धावसंख्या आपण पाहतोय 26. तब्बल 62 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. तिसऱ्या षटकाला जारी आहे सुरुवात. त्या ठिकाणी फटका सजवलाय. फटका हवेत होता. चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेलाय श्यामचा. श्याम बाद होऊन तंबूत परत. नौका फलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वरला. तिसरा षटक त्या ठिकाणी मार्गस्थ असताना आपण पाहतोय. एक चेंडू फेस केला गेला. पहिल्या चेंडूवरती विकेट आली गेली आहे श्याम या फलंदाजाची. अजूनही दत्ताला नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय नौका फलंदाज ज्ञानेश्वर. शॉर्ट पिच चेंडू होता. ऑफ साईडला कट केला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. या क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. मिसफील्ड झाली गेली आहे. दुसऱ्या धाब्याचा होतोय प्रयत्न. तिसऱ्या धाब्याचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न होतोय. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी ज्ञानेश्वर रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. पक्ष नाणिवली दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टॉस विन करून घ्यायचंय. चला लवकरात लवकर यायचे. माथेरान संघाचा कर्णधार आणि नाणिवली संघाचा कर्णधार. नौका फलंदाज रवीला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड विथ स्ट्राईक एंड वरती आपण दत्ताला पाहतोय. या ठिकाणी दत्ताने फटका सजवलाय लेग साईडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयार. चुकी झाली गेली क्षेत्ररक्षकाकडून. आलाय चौकार. या टुर्नामेंट मध्ये जर कोणी मजा घेतली असेल तर सर्वात जास्त आपण पाहतोय डोरेमॅन आणि मिकी माऊस. याच दरम्यान पुन्हा एक फटका आलाय दत्ताच्या बॅट मधून आलेला हा षटकार.
याच दरम्यान या ठिकाणी टॉस केला गेलाय. माथेरान संघाने टॉस जिंकलाय. आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. धावफलकाचा विचार केला तर अद्यापर्यंत 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय धोदानी संघाच्या. अजूनही 8 चेंडूमध्ये 24 धाब्यांची मात्र गरज असेल विजयासाठी धोदानी संघाला. दत्ताची एक तुफानी पारी आपण पाहतोय या. हा देखील लाजवाब फटका, प्रॉपर टायमिंग. दत्ताच्या बॅट मधून पुन्हा एक येतोय षटकार. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज घेऊन येतोय या बंटी. हा गोलंदाज बदलापूर मोहोपाडा संघाचा बंटी, ज्याने फलंदाजी देखील चांगल्या प्रकारे केली आहे, तोच बंटी या ठिकाणी शेवटचं षटक घेऊन येतोय. स्ट्राईक आपण पाहतोय या दत्ता या फलंदाजाकडे. समोर गोलंदाज आपण बंटीला पाहतोय या. 6 चेंडू 17 धाब्यांची गरज धोदानी संघाला. स्ट्राईक एंडला दत्ता, गोलंदाज पाहतोय बंटी. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, लेग साइडला भिरकावलाय, गॅप झोन मधून चेंडू निघून गेलाय, येतोय चौकार.
पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. 5 चेंडू अजूनही 13 धाब्यांची गरज. मिकी माऊस साठी देखील ऑफर लागली गेली आहे. वामन चौधरी यांच्याकडून नाचत नाचत जर स्टेटचा युट्यूब वाला आहे त्या ठिकाणी गेले तर 100 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला देखील दिलं जाईल. हाही अगदी शॉर्ट पिच चेंडू होता. त्या ठिकाणी लाऊड अपील झाली गेली आहे. पंच त्या ठिकाणी मात्र तटस्थ आपण पाहतोय. म्हणजे निर्धाव चेंडू आला गेलाय. समीकरण पूर्णपणे चेंज झालं गेलंय. येणारे 4 चेंडू आणि अजूनही 13 धाब्यांची गरज. या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळालं बंटी या गोलंदाजाचं. या 13 धावा डिफेंड होतील का त्याचाच प्रयत्न करत असताना आपण बंटी या गोलंदाजाला पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू त्या ठिकाणी निर्धाव हाताळले गेलेत. अजूनही 3 चेंडू 13 धाब्यांची गरज. या चेंडूवरती कुठेतरी फटका सजवावा लागेल दत्ता या फलंदाजाला. कारण 3 चेंडू 13 धाब्यांची गरज असताना कशा प्रकारे हा चेंडू हाताळला जाईल गोलंदाज बंटीकडून. 2 चेंडू तर सुरेखरित्या हाताळले गेलेत. अगदी स्लोअर गतीचा चेंडू लेग साइडला कट केला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी चपलतेने त्या ठिकाणी चेंडू फेकला. तितक्याच चपलतेने त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय. दत्ता आणि रवी. जितकी स्ट्राईक त्या ठिकाणी दत्ताला मिळेल तितकं फायद्याचं ठरेल. दोन्ही संघाला तोच प्रयत्न करत असताना रवीला आपण पाहतोय पुन्हा स्ट्राईक आली आहे दत्ताकडे. समीकरण पूर्णपणे चेंज होताना आपण पाहतोय. येणारे 2 चेंडू 11 धाब्यांची गरज. 2 चेंडू 11 धाब्यांची गरज असताना कशा प्रकारे पुन्हा गोलंदाजी केली जाईल गोलंदाज बंटीकडून. अगदी स्लोअर गतीचा लोअर फुल टॉसचा चेंडू होता. लेग साइडला भिरकावला. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावायचा होतोय प्रयत्न आणि या ठिकाणी पंचांचं डिसिजन आलं गेलंय आउट.